नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आज आपण इथे लेक्चर मध्ये जो पेपर 1 आहे 12वीचा त्याच्यामधील जो पहिला टॉपिक आहे मॅथेमॅटिकल लॉजिक, त्याच्यामध्ये पण एक्सरसाइज 1.4 आहे, त्याच्याशी रिलेटेड थेअरी कन्सेप्ट आणि एक्सरसाइज 1.4 आहे त्याचे सोल्युशन 1-2 लेक्चर मध्ये बघणार आहे। तर पहिला पॉइंट आहे याच्यामध्ये अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स। तर पहिला आहे आयडेंटिटी लॉ। त्याच्यामध्ये पी और एफ असेल तर काय मिळतं, पी मिळतं। म्हणजे पी ची व्हॅल्यू जर तुम्ही काय पण ठेवून बघा, पी ची व्हॅल्यू जर एफ ठेवली तर एफ और एफ एफ मिळेल, आणि याची व्हॅल्यू टी जर ठेवली तर टी और एफ टी मिळेल। म्हणजे इथं काय होईल, एफ ठेवलं तर इथं पण एफ मिळतंय आणि टी ठेवलं तर इथं पण टी मिळतंय। म्हणजे इम्पॉर्टंट रोल कोणाचा आहे, पीचाच आहे। म्हणजे आउटपुट पण काय मिळतंय, पीच मिळून जाते। तसं इथं काय पण स्टेटमेंट मध्ये ठेवा, और टी असल्यामुळे काय मिळणार आहे, टीच मिळणार आहे। तसंच इथं काय पण पुट केलं अँड टी असल्यामुळे काय होणार आहे, सॉरी अँड एफ असल्यामुळे काय मिळणार आहे, एफच मिळणार आहे। आणि इथं तसंच पी अँड टी आहे तर हे एफ ठेवलं तर इथं एफ मिळेल, इथं टी ठेवलं तर काय मिळणार आहे, टीच मिळणार आहे। तर हे आहेत आयडेंटिटी लॉ। नेक्स्ट कॉम्प्लिमेंट लॉ। तर या कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये बघा, पी और निगेशन ऑफ पी, तर हे काय मिळतंय, टी मिळतंय। म्हणजेच काय, पी ची व्हॅल्यू मी जर समजा टी कन्सिडर केली तर टी और एफ होईल, टीच होतं। आणि पी ची व्हॅल्यू मी एफ कन्सिडर केली तर एफ और टी होईल, इथं एफ और टी पण काय होणार आहे, टीच होणार आहे। तसे या सेकंड लॉ मध्ये बघा, मी पी ची व्हॅल्यू एफ जर कन्सिडर केली तर एफ अँड इथं टी होईल, एफ अँड टी काय होतं, एफच होतं। आणि जर मी टी कन्सिडर केली पी ची व्हॅल्यू तर टी अँड एफ होणार, इथं टी अँड एफ पण काय होईल, एफच होईल। पुढे नेक्स्ट आहे इन्व्होल्यूशन लॉ। त्याच्यामध्ये एखाद्या स्टेटमेंटचं डबल जर निगेशन घेतलं तर ओरिजिनल स्टेटमेंट मिळतं। तसंच निगेशन ऑफ टी असेल तर एफ मिळेल, आणि एफ चं निगेशन असेल तर टी मिळेल। नेक्स्ट ॲडमपोटेंट लॉ, पी और पी पी मिळेल, पी अँड पी पण पीच मिळेल। तुम्ही ट्रूथ टेबलचा यूज करून पण हे प्रूव्ह करू शकता, एकदम छोटे स्टेटमेंट्स आहेत। तसंच कम्युटेटिव्ह लॉ काय होईल, पी और क्यू हे क्यू और पी असं पण लिहू शकतोय। म्हणजे पी आणि क्यू इंटरचेंज झालं तर और मध्ये आउटपुट मध्ये काय फरक पडणार नाही। तसंच पी अँड क्यू हे क्यू अँड पी असं पण लिहू शकतोय। नेक्स्ट असोसिएटिव्ह लॉ आहे। तर असोसिएटिव्ह लॉ 3 स्टेटमेंट साठी यूज करतोय, आणि दोन्हीकडे पण और तर असतील किंवा दोन्हीकडे पण अँड तर असतील। तर इथं दोन्हीकडे पण और आहे 3 स्टेटमेंट साठी, तर हेच मी पी और क्यू और आर लिहू शकतोय। हेच पुन्हा काय करू शकतोय, पी साइडला घेऊन पुन्हा हे और या ब्रॅकेटला सुद्धा करू शकतोय। तसंच अँड साठी या प्रकारचं तुम्ही असोसिएटिव्ह लॉ यूज करू शकताय। तसंच डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ और आणि अँड साठी आहे। म्हणजे पी और क्यू अँड आर असेल तर मी काय करतोय, पी और याच्यावरती अप्लाय केलं तर पी और क्यू होईल, हे मिडल ला येईल, आणि पुन्हा पी और कुठं आर वरती अप्लाय होईल। तसंच नेक्स्ट याच्यासाठी काय, पी अँड क्यू और आर असेल तर पी अँड कोणावरती अप्लाय करतोय, क्यू वरती। पी अँड जो आहे इथं हे मिडल ला येईल, आणि पी अँड इथं काय होईल, आर होऊन जाईल। नेक्स्ट आहे डी मॉर्गन्स लॉ। तर ऑलरेडी बघितले आपण डी मॉर्गन्स लॉ काय आहे तो। तर निगेशन ऑफ पी अँड क्यू असेल तर दोघांना निगेशन जात आहे, आणि अँडचं काय होतं, और होतं। तसंच याच्यामध्ये पण दोघांना पण निगेशन जात आहे, आणि ऑरचं काय होऊन जाईल, अँड होऊन जाईल। आता नेक्स्ट काय, ऍब्सॉर्प्शन लॉ। तर पी अँड क्यू असेल तर ते पी स्टेटमेंट मिळतं, आणि पी और क्यू असेल तर ते पण पी स्टेटमेंट मिळतं। म्हणजे या स्टेटमेंट मध्ये एकीकडे और आणि एकीकडे अँड आहे, किंवा
अँड ऑर आहे आणि ज्यावेळेस जे दोन स्टेटमेंट याच्यामध्ये येतात ते स्टेटमेंट आउटपुट असेल किंवा त्याच्याशी ते इक्विव्हॅलंट असेल. आणि इथंही कसं आहे पी अँड पी ऑर क्यू असेल म्हणजे पी दोन वेळा आलाय म्हणून पी आहे. पुन्हा कंडिशनल लॉ ही ऑलरेडी आपण असे हे प्रूव्ह पण केलेले आहेत. पी अँड क्यू असेल तर हेच आपण निगेशन ऑफ पी ऑर क्यू लिहितो आणि डबल इम्प्लिकेशन मध्ये काय निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड पी अँड निगेशन ऑफ क्यू हे असं आपल्याला कंडिशनल लॉ लिहिता येईल. आता नेक्स्ट काय आहे कन्सेप्ट टेक्स्ट बुक मधले सॉल्व एक्झाम्पल आहेत ते आपण बघतोय. तर क्वेश्चन आहे राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग बाय स्टेटिंग द रूल्स यूज. म्हणजे कोणते रूल यूज केलेत ते पण सांगायचं आहे आणि तुम्हाला दिलेले स्टेटमेंटचं निगेशन पण काढायचं. तर क्वेश्चन आहे पी ऑर क्यू अँड क्यू ऑर निगेशन ऑफ आर असं आहे. तर याच्यामध्ये काय करतोय आपण दिलेले स्टेटमेंट आय असं लिहून घेतोय. पुन्हा आता इथं काय करतोय हे निगेशन अप्लाय कुठं होतंय डी मॉर्गन्सचा लॉ जर यूज केला तर इथं हे निगेशन याला जाईल हे निगेशन याला जाईल आणि हे निगेशन असल्यामुळे इथं काय होईल मीटचं जॉईन होऊन जाईल. म्हणजे इथं निगेशन याला पण निगेशन आणि हे मीट होतं ते जॉईन झालं. आता पुन्हा इथं मी काय करतोय डी मॉर्गन्स लॉ जर यूज केला तर हे निगेशन ऑफ पी ऑरचं अँड होईल आणि निगेशन ऑफ क्यू होईल. पुन्हा हे ऑर आहे सर निगेशन ऑफ क्यू ऑरचं अँड होईल आणि डबल निगेशन ऑफ आरचं काय होईल आर होऊन जाईल. तर पुन्हा अजून हे निगेशन ऑफ पी आहे ते इकडे घेतोय कम्युटेटिव्ह लॉ यूज करून किंवा निगेशन ऑफ क्यू इकडे घेतोय ह्याच्यासाठी इथून या स्टेपला कम्युटेटिव्ह लॉ रूल यूज केलाय आणि हे आहे असं स्टेटमेंट घेतलंय. आणि पुन्हा काय केलं मी जर इथं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर यूज केला तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करून काय होईल तेच निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ पी ऑर आर असं होईल. आता समजा मी इथं जर असं केलं असतं तर हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट नीट बघून घ्या. हेच इथं निगेशन जर घेतलं असतं मी पण निगेशन घ्यायच्या अगोदर काय करतोय इथं पी और क्यू आहे आणि इथं हेच अँड कसं लिहिलं मी निगेशन ऑफ आर और काय करतोय क्यू घेतोय आणि हा ब्रॅकेट कंप्लीट करतोय. तर हेच नेक्स्ट स्टेपला काय होऊ शकतंय बघा बरं जरा इथं ऑर क्यू आहे इथं पण ऑर क्यू आहे म्हणजे हे मी कसं लिहिणार आहे पी अँड निगेशन ऑफ आर और क्यू असं पण लिहू शकतोय बघा जरा नीट. तर याच्यासाठी कुठलाही रूल यूज करावा लागेल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो यूज केलाय तो. नाहीतर तुम्हाला जर हे पी अँड पी और क्यू इथे येते आणि अँड आहेत आणि निगेशन ऑफ आर और क्यू येते म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि पुन्हा हे निगेशन इथं अप्लाय करू शकताय आणि पुन्हा ते पण सिम्प्लिफाय करू शकताय. म्हणजे तुम्हाला कुठल्या पद्धतीनं हे निगेशन करायचं पण कधी सुरुवातीला निगेशन वापरून पुन्हा सिम्प्लिफाय करताय की अगोदर सिम्प्लिफाय करून पुन्हा निगेशन करताय हे तुमच्यावरती डिपेंड असेल. पण फायनली तुम्हाला थोडक्यात काय मिळालं पाहिजे अशा टाइपचं सोल्युशन मिळालं पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पी इम्प्लाइज क्यू और आर. तर हे जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये काय करतोय आपण और आहे म्हणजे जर मी डी मॉर्गन्स लॉ यूज केला तर निगेशन ऑफ हा पार्ट येईल ऑरचं अँड होईल आणि निगेशन ऑफ आर होऊन जाईल. पण इथं इम्प्लिकेशन मध्ये पुन्हा काय होतं हे स्टेटमेंट मी जर असं लिहायचं म्हटलं
तर हे निगेशन ऑफ इथं काय होणार जाणार आहे, निगेशन ऑफ पी और क्यू याच्यासाठी होईल, पी इम्प्लाइज क्यू साठी, आणि हे अँड निगेशन ऑफ आर आहे ते. पण हे डबल निगेशन ऑफ पी जर यूज केलं, डबल निगेशन ऑफ पी केलं तर पी होईल, आर च अँड होईल आणि निगेशन ऑफ क्यू होऊन जाईल आणि हे अँड निगेशन ऑफ आर होईल. म्हणजे मी इथं एक स्टेप थोडक्यात ही केली, पण इथं ऑलरेडी तुम्ही काय करू शकताय, हे जे पूर्वी आपण प्रूव्ह केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही डायरेक्ट यूज करू शकताय. आणि डायरेक्ट जर करायचे नसेल तर पी इम्प्लाइज क्यू ची व्हॅल्यू जी ही आहे ती तुम्हाला ठेवून पुन्हा अजून एक स्टेप वाढवून हे करावं लागेल. नेक्स्ट काय आहे बघा, पी अँड क्यू और आर. तर याचं निगेशन घेतोय, तर काय करतोय मी, पुन्हा डी मॉर्गन्स लॉ आहे तो यूज करतोय. म्हणजे निगेशन ऑफ हे स्टेटमेंट, निगेशन ऑफ हे स्टेटमेंट होईल आणि अँड च काय होऊन जाईल, ऑर होऊन जाईल. आता हे निगेशन ऑफ पी ॲज इट इज. आता याला पुन्हा काय करतोय, डी मॉर्गन्स लॉ यूज केला, निगेशन ऑफ क्यू ऑर च अँड होईल आणि निगेशन ऑफ काय होईल, आर होऊन जाईल. पुन्हा काय होईल याच्यामध्येच, तर हे याच्यापेक्षा तीन वेगवेगळे स्टेटमेंट असल्यामुळं याच्यापेक्षा जास्त सिम्प्लिफाय होणारच नाही, त्यामुळे हेच तुमचं सोल्युशन राहून जाईल. नेक्स्ट आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू और पी अँड निगेशन ऑफ क्यू. याचं आपण निगेशन जर घेतलं तर पुन्हा काय करतोय, डी मॉर्गन्स लॉ यूज करून याला निगेशन देतोय, याला निगेशन देतोय आणि या जॉईंटचं काय होऊन जाईल, मीट होऊन जाईल. पण आता याला पुन्हा डी मॉर्गन्स लॉ यूज केला तर डबल निगेशन ऑफ पी, हे निगेशन याला पण जाईल आणि अँडचं काय होऊन जाईल, ऑर होऊन जाईल. पुन्हा याला निगेशन यूज केलं, पुन्हा डी मॉर्गन्स लॉ, निगेशन ऑफ पी, पुन्हा डबल निगेशन ऑफ क्यू होईल, त्या डबल निगेशनचा क्यू होईल आणि या अँडचं काय होऊन जाणार आहे, ऑर होऊन जाणार आहे. तर हे सिम्प्लिफिकेशन अशा पद्धतीने होईल. तर याचं निगेशन काढायचं आहे, याला मी निगेशन ऑफ आहे असं स्टेटमेंट लिहिलंय. तर पुन्हा काय करतोय आपण, जर पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी और क्यू, हे जे स्टेटमेंट आहे ते जर स्टेटमेंट यूज केलं तर काय होतंय बघा, हे स्टेटमेंट मी याला निगेशन देतोय, पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ निगेशन पी और आर, मी हे स्टेटमेंट यूज केलं तर अशा पद्धतीने होईल. पुन्हा हे पी अँड क्यू आहे असं, हे अँड आहे असं आणि याच्यासाठी डी मॉर्गन्स लॉ यूज केला तर डबल निगेशन ऑफ पी काय होईल, पी और च अँड होईल आणि हे निगेशन ऑफ आर होऊन जाईल. आणि याच्यासाठी मी पुन्हा असोसिएटिव्ह लॉ जर यूज केला तर हे काय होईल, पी पी इथं दोन्ही पण याच्यामध्ये असल्यामुळे पी येईल, हे अँड होईल आणि इथं काय होईल, क्यू अँड निगेशन ऑफ आर. अशा पद्धतीने असोसिएटिव्ह लॉ यूज करून हे होईल. तर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, रिराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट युजिंग इफ देन. म्हणजे इफ देन न वापरता हे आपल्याला स्टेटमेंट एक्सप्रेस करायची आहे. तर पहिला स्टेटमेंट एक्झाम्पल आहे, इफ प्राइसेस इन्क्रीज देन द वेजेस राइज. म्हणजे हे जे अंडरलाइन केलेले आहेत ते दोन स्टेटमेंट, एकाला पी मानूया, प्राइसेस इन्क्रीज, आणि क्यू आहे द वेजेस राइज. तर याचा इफ देन असल्यामुळे सिम्बॉलिकली काय लिहिता येईल, पी इम्प्लाइज क्यू लिहिता येईल. पण आपल्याला जनरली पी इम्प्लाइज क्यू हे निगेशन ऑफ पी और क्यू असं लिहिता येतंय आणि आपल्याला हे स्टेटमेंट जे आहे ते इफ देनच्या फॉर्म मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर निगेशन ऑफ पी म्हणजे याला प्राइस इन्क्रीज आहे त्याला निगेशन करायचं म्हटलं तर हे काय होईल, प्राइस डू नॉट इन्क्रीज, आणि हे याच्यासाठी ऑर येईल आणि हे क्यू स्टेटमेंट काय आहे, द वेजेस राइज. अशा प्रकारे जे इफ देन मधलं स्टेटमेंट आहे ते विदाउट इफ देन असं आपण स्टेटमेंट एक्सप्रेस करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, इफ
इट इज कोल्ड देन वी वेअर वुलन क्लोथ्स. म्हणजे इथं इफ देन आहे, त्याच्यामध्ये हे दोन सिंपल स्टेटमेंट आहे. इफ इट इज कोल्ड हे पी स्टेटमेंट मानलं आणि वी वेअर वुलन क्लोथ्स हे क्यू स्टेटमेंट मानलं. आणि इफ देन असल्यामुळे हे सिम्बॉलिकली आपण पी इम्प्लाइज क्यू, पण पी इम्प्लाइज क्यू कसं आपण असं एक्सप्रेस करू शकतोय. म्हणजे हेच पुन्हा आपल्याला वर्ड मध्ये म्हटलं तर निगेशन ऑफ पी म्हणजे इट इज कोल्ड आहे त्याला नॉट मध्ये घालावं लागेल, और हे आहे असं स्टेटमेंट होईल. म्हणजे गिव्हन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज इट इज नॉट कोल्ड. याच्यासाठी हा और आणि याच्यासाठी काय होईल वी वेअर वुलन